तर पाणी मागा. आमचं काही हेतू नाहीये गावकऱ्यांसाठी खरोखर ते ठेकेदार लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहराच्या क्रांती चौकामध्ये सर्वपक्षीय नेते आणि गावकरी यांच्या वतीनं सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेवगाव शहरामध्ये चालू असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनचं काम कधी पूर्ण होणार, शेवगावकरांना कधी पाणी मिळणार, तसेच शेवगावमध्ये काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटवले गेले, मात्र अतिक्रमण हटवल्यानंतर पुढं काय, याबाबत बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्यामुळं हातात झालेल्या शेवगावकरांकडून शेवगाव शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करून याबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी आंदोलनकर्ते नेमकं काय म्हणाले पहा. शेवगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजना 78 कोटीची योजना चालू आहे, परंतु सध्याला जी जुनी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यात 15 दिवसाला पाणी मिळतंय आणि नवीन जी योजना आहे ती योजना दादांत लोकांची दिशाभूल करणारी असल्या कारणानं पुन्हा एकदा 15 दिवसाला जर पाणी जुन्या लाईनमध्ये मिळत असेल आणि नवीन योजना झाल्यानंतर 30 वर्षाच्या पुढचं नियोजन करून जर पुन्हा तीच वेळ येणार असेल आणि 12-12, 10-10 दिवसाला जर पाणी येणार असेल तर मात्र पुन्हा एकदा लोकांची फसवणूक होईल. आणि म्हणून शेवगाव शहरामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आपले पक्षीय मतभेद जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यामध्ये पाणी पुरवठा जी नवीन योजना ती आम्हाला समजून सांगावी ग्रामस्थांना. आणि म्हणून आज नगरपालिकेच्या सीओ आल्या, त्यांनी तात्काळ एक बैठक घेऊन त्यांचे डिझायनर असतील, तांत्रिक सल्लागार असेल, ठेकेदार असेल आणि ग्रामस्थ यांना ती योजना समजून सांगणार आहेत. त्याच्यानंतर जी अतिक्रमणं काढली शासनाच्या निर्णयानुसार 3 महिने झालेत अतिक्रमणं काढलेत, परंतु तो रोडा माती दगड तसेच आहेत, गटारी बुजलेल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस आहे, कधी पावसाळा सुरू होईल सांगता येणार नाही. आणि जर अशा परिस्थितीमध्ये गटारी तशाच राहिल्या तर मात्र शेवगावचं काही खरं नाही, घराघरामध्ये पाणी घुसेल. आणि म्हणून त्या गटारी साफ कधी करणार आहात, हा रोडा माती दगड कधी उचलणार आहात. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पत्र दिलंय की ही अधिकारी गैरहजर राहिले होते. अधिकारी अलीकडे प्रशासक असल्यामुळं लोकप्रतिनिधी नाही आणि म्हणून जो मुजोरपणा आणि उन्मादपणा या अधिकाऱ्यांना आलेला आहे की जनता आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही. आणि म्हणून त्या दिवशी माननीय दंडाधिकारी तालुक्याचे तहसीलदार यांनी जी मिटिंग बोलवली त्या मिटिंगला शहरातले सगळे लोक, जबाबदार लोक उपस्थित होते, तहसीलदार होते, परंतु शिव नव्हत्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे. त्या दिवशी आम्ही त्यांचा निषेध केला. तहसीलदार आणि कलेक्टरना त्यांच्याबद्दल कळवलेला आहे. सर, तुम्ही एक गंभीर आरोप केलाय का सर्व अधिकारी हे झोपडीवर जाऊन टक्केवारी देतात? ते काय मी एकटाच बोलत नाही, सर्व श्रुत आहे. तुमच्यासारखे आमचे मित्र पत्रकार मित्रांना माहिती आहे. तुम्हीच आम्हाला या बातम्या सांगतात की पाकिटा या ठिकाणी झोपडीवरती चालू आहे आणि सध्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मिली भगत आहे. जनता आमचं कुणी काही करणार नाही, परंतु जनतेनं ही लोकशाही आहे त्यांचा माज उतरवला. जनता इथं 1.5 तास बसली, त्यांना देखील इथं डांबरावरती तासभर बसावं लागलं. ही जनतेमध्ये ताकद आहे. तुमचं जे शेवगावकरांचं आंदोलन हे मोडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे, कोण करतंय? तो ज्या दिवशी आम्ही एकत्रित आलो त्या दिवशी एक इथं लोकप्रतिनिधीचं एक टीम आहे, खरं म्हणजे ती चेल्या चमच्यांची टीम आहे आणि त्याच्यामुळे ते सातत्यानं काम करतात हे मोडून काढण्यासाठी. पण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी एकत्रित आलेलो आहे. याच्यामध्ये राजकारण नाहीये, कुठला स्वार्थ नाहीये. शेवगावकरांचे जे हाल आहे, आमच्या माता भगिनींच्या, आया बहिणींचे पिण्याच्या पाण्यासाठी, तो प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून आम्ही सगळे समजदार ग्रामस्थ, समजदार सगळे ज्यांना समज आहे, जे कुठल्याही कुणाच्या प्रतिनिधींचे छेले चमचे नाही, असे सगळे प्रतिनिधी पक्षांचे एकत्रित आलो आहोत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.